नांदगाव प्रतिनिधी अमोल खिरडकर। नांदगाव तालुक्यातील जातेगाव ग्रामपालिकेला व गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष न दिल्याने लोकशाही पद्धतीने आंदोलन। लोकशाही पद्धतीने 12 जानेवारी 2026 रोजी जातेगाव ग्रामपालिकेला व गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव यांना निवेदन देऊन 8 दिवस उलटून गेले तरी देखील अंगणवाडी येथे लहान मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, आहार बनवण्यासाठी पाणी नाही, टॉयलेट बाथरूमचा शोषखड्डा बनवलेला नाही, अंगणवाडीच्या खिडक्यांना जाळी लावण्यात आली नाही। या झोपलेल्या व्यवस्थेला जागा करण्यासाठी दिनांक 20 जानेवारी 2026 मंगळवार रोजी सकाळी 10:30 वाजता निर्भय महाराष्ट्र पार्टी जातेगाव ग्रामपालिकेसमोर ठिय्या आंदोलन करत आहे। वंदे मातरम। चंद्रभान पांडुरंग झोडगे, निर्भय महाराष्ट्र पार्टी शेतकरी संघटना, तालुका अध्यक्ष नांदगाव। निर्भीड ज्योत न्यूजसाठी अमोल खिरडकर, जातेगाव। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशाच नवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील। मालक वंदे मातरम, वंदे मातरम। काम चुकार अधिकारी, काम चुकार अधिकारी, लाचखोर अधिकारी। आज निर्भय महाराष्ट्र पार्टी जातेगाव ग्रामपालिकेपुढे ठिय्या आंदोलनासाठी आम्ही बसलो आहोत। आमच्या सोबत आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या महिला तालुका अध्यक्ष पुष्पाताई पवार, एकनाथ भाऊ पवार, तसेच गणेश चव्हाण, रविकांत भागवत, संजय खिरडकर, प्रकाश चव्हाण, लक्ष्मण अण्णा पवार। आज आम्ही सर्वजण जातेगाव ग्रामपालिकेपुढे ठिय्या आंदोलनासाठी बसलो आहोत। आमच्या आंदोलनाचा विषय असा आहे की आम्ही 12/1/2026 म्हणजे 8 दिवसापूर्वी आम्ही जातेगाव ग्रामपालिकेला निवेदन दिलं की जातेगावमध्ये जे अंगणवाडीचं काम झालेलं आहे ते काम अपूर्ण अवस्थेत आहे। तिथं लहान मुलांना पाण्याची व्यवस्था नाही, किचनमध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी, आहार बनवण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही, खिडक्या फुटल्या आहेत आणि जे टॉयलेट बाथरूम तिथलं बांधले गेलं आहे, ठेकेदारांनी जे बांधलं आहे टॉयलेट बाथरूम, त्या टॉयलेट बाथरूमला श्वासखड्डाच नाही। आम्ही हे लेखी निवेदन त्यांना 8 दिवसापूर्वी दिलं जातेगाव ग्रामपालिकेला आणि आपले नांदगाव तालुक्याचे गटविकास अधिकारी BDO साहेब यांनाही लेखी निवेदन दिलं। आम्हाला सांगण्यात आलं तोंडी की तात्काळ आम्ही काम चालू करतो, परंतु 8 दिवस उलटून देखील तिथं कोणत्याही प्रकारचं काम चालू झालेलं नाही, मुलांना पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही। त्यामुळे आज आम्ही ठिय्या आंदोलनासाठी बसलो आहोत। अजून यात एक विषयाची मागणी केली आहे की ते म्हणजे असे बोगस जे कामं होतात हे कामं होऊ नये याकरता जातेगावमध्ये जेवढेही विकास कामं चालू आहे किंवा झालेले आहे किंवा होणार आहे या सर्व कामाच्या इस्टिमेटनुसार मराठीत पाट्या लावण्यात याव्यात। त्याचे लेअर कसे आहे हे जनतेला समजू द्या, कारण की हा विकास कामांसाठी लावला गेलेला पैसा हा जनतेचा पैसा आहे आणि हा जनतेचा पैसा कशा प्रकारे खर्च होतो हे जनतेला समजू द्या। मराठीत पाट्या लावा इस्टिमेटच्या, त्यांनी काय होईल की हे काम बोगस ठेकेदार करणार नाही। कामाच्या सुरुवातीला जर पाटी लावल्या गेली, काम कशा पद्धतीचं आहे, समजा एक हे पेवर ब्लॉक बसवायचे, हे पेवर ब्लॉक बसवण्याआधी इथं खाली दगड टाकणार आहे की मुरुम टाकणार आहे की खडी टाकणार आहे, ही याचे कसे लेअर आहे, हे लेअर संबंधात प्रत्येक कामाच्या इस्टिमेटनुसार मराठीत पाट्या लावण्यात याव्या अशी मागणी आम्ही केली। परंतु जातेगाव ग्रामपालिकेने या निवेदनाकडे दुर्लक्ष करत कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही, अंगणवाडीत चिमुकल्यांना पिण्यासाठी पाण्याचीही व्यवस्था केली नाही। त्यामुळे आज आम्ही जातेगाव ग्रामपालिकेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलनासाठी बसलो आहोत। या आंदोलनापासून जे काही परिणाम होतील त्या परिणामात जातेगाव ग्रामपालिका प्रशासन हे जबाबदार राहील याची जातेगाव ग्रामपालिकेने नोंद घ्यावी। वंदे मातरम।